रंगभूमीच्या आजच्या भागात आपण आलोय माझ्या नाटकाच्या रंगीत तालमीसाठी. नाटक आहे एकदा पाहावं करून. या निमित्ताने नाटकाचे दिग्दर्शक, नाटकामधले प्रमुख कलाकार ह्या सगळ्यांशी आपण गप्पा मारणारच आहोत. पण तुम्हाला BTS पण पाहायला मिळणार आहे. चला तर मग भेटूया एकदा पाहावं करूनच्या सगळ्या टीमला या पॉडकास्टच्या निमित्ताने. दोन हे बांगडू, एक मराठी एक आहे कानडू. दोन ध्रुवावर दोन हे बांगडू, एक मराठी एक आहे कानडू. जोडता जुळता तोडता तुटता लुंगीच्या सोंगाची धोत्राच्या सोग्याशी गाठ. आटली वाटली बुद्धी झाला सुरू धागड धिंगा, घोडे सारे फर्रार पलटी झाला टांगा. आटली वाटली बुद्धी झाला सुरू धागड धिंगा, घोडे सारे फर्रार पलटी झाला टांगा. हुडगानी हुडगीच्या प्रेमाची गाथा, कायद्याच्या वाटेवर फायद्याचा फाटा. हुडगानी हुडगीच्या प्रेमाची गाथा, कायद्याच्या वाटेवर फायद्याचा फाटा. उडाला लागली केवडी आगही, घालून फुकर शेकोटी विजायची ना. विजयदादा, एकदा पाहावं करून हे तुला कितव्यांदा वाटतंय पाहावं करून? माझ्या मते चौथ्यांदा. हम्म, म्हणजे एकदा पाव करून 3दा रिवाईव्ह झालं. हम्म, मग हे नाटक मी गुजरातीमध्ये बेलाल ना राजा नावाने केलं, हम्म. त्यामुळे ती 4 झाली. आणि म्हणजे तसं 4 वेळा हे नाटक मी केलं. केस नंबर 3735. हो नाही 37-35 काय 37A35 असं म्हणतात त्याला. बरोबर आहे, मला माहितीच आहे, तुम्ही वाचा. नाटकं सध्या ना पुनर्भेट आपण सगळेच देतो आहोत अनेक नाटकांना. आता तू रंगभूमीवर बघशील तर पुन्हा पुन्हा ती नाटकं होत राहतात. म्हणजे वाडाची रेबंदी पण आम्ही केलं असेल, सूर्याची पिल्लं पण केलं असेल. एकदा पाहावं करून हे प्लॉट त्याचा फार गंमतशीर आहे. तो भलेही थोडासा काय म्हणतो आपण त्याला त्या काळातला असेल, पण त्यातली जी काय म्हणतो आपण पुरुष आणि बाई आणि मग त्यात माणूस कसा स्खलनशील बनतो अनेक वेळेला, तर त्याची स्टोरीच ती आहे की त्याला आपण म्हणतो की काय की जोपर्यंत संधी मिळत नाही तोपर्यंत आपण नैतिक असतो, आणि संधी मिळाली की माणूस थोडासा अनैतिक होतो किंवा माणूस मुळात स्खलनशील आहे असं माझं म्हणणं आहे. तर त्या धर्तीवरचं हे नाटक आहे आणि गंमतशीर नाटक आहे, विनोदी नाटक आहे. आणि बघ ना, याच्या अगोदर आधी जे पहिलं नाटक होतं, एक व्हर्जन त्याच्यामध्ये अशोक सराफ आणि सुधीर जोशी करत होते. दुसऱ्या व्हर्जन मध्ये मोहन जोशी आणि सुधीर जोशी करत होते. तिसऱ्या व्हर्जन मध्ये संजय मोने, मंगेश कदम करत होते. आणि आता हे व्हर्जन आहे की जे मी आणि आनंद निगळे करतो आहोत. तर खूप वर्ष आनंद बरोबर कुठलं नाटक, आणि त्यातही अजून एक गंमत आहे की नाटकं लिहून तरी कुठे अशी मिळतात की लिहिणारं पण आता फार कमी झालेत, की कॉमेडी नाटक लिहिणारे ज्याचा प्लॉट म्हणजे प्रासंगिक विनोद ज्याला आपण म्हणतो, प्लॉटचा जो एक विनोद असतो, तर तो विनोद आता फार कमी झाला असं मला वाटतं. शाब्दिक विनोद करतात, त्याच्यानंतर काय अंगविक्षेपाचा विनोद असतो, शाब्दिक कोट्यांचा विनोद असतो. पण मला वाटतं की थोडं प्रासंगिक आणि प्रसंगनिष्ठ विनोद हा कमी झालाय. आणि त्याच्यातून गंमत अशी, प्रसंगनिष्ठ विनोदामध्ये तुम्हाला कॅरेक्टर प्ले करावं लागतं. तर ते कॅरेक्टर प्ले करण्यामधली या नाटकामध्ये गंमत आहे. मी कन्नडी गाय याच्यामध्ये, माझी भाषा थोडी बेळगावी आहे, तर ते करायला पुन्हा एक वेगळं कॅरेक्टर करायला म्हणून मला एक फार मजा आली याच्यामध्ये. तर म्हणून मला वाटतं हे नाटक, आणि बेसिकली आनंद बरोबर पण नाटक करायचं होतं. आणि गंमत म्हणजे सगळ्यात मोठी की विजय केंकरे बरोबर, विजय दादा बरोबर गेल्या 25 वर्षात मी एकही नाटक केलेलं नाही. म्हणजे इतकी वर्ष मुंबईत येऊन, इतकी वर्ष मुंबईत, बरं राधा त्याने मला आल्या आल्या शब्द दिला होता ज्या माणसाने की आपण नाटक करूया किंवा एकत्र काम करूया, त्या माणसाबरोबर काम करण्याचा योगच नाही आला. मला वाटतं की हे नाटक ती एक संधी होती, आणि म्हटलं नाही यार, आता आपण ह्याच्याबरोबर काम केलं पाहिजे, म्हणून मग ह्या नाटकाचा घाट आम्ही घातला. मग काय कोण आपण रे खाडदेशी
विजय सरांबरोबर माझं हे 7वं नाटक आहे. ओके. आणि मग 7वं नाटक एकदा पाहावं करून का करावं असं वाटलं, जे ऑलरेडी खूप वेळा रंगभूमीवर येऊन गेलं? अगदी एक तर ते नाटक आम्हाला तेव्हाही आवडलं होतं आणि धमाल नाटक होतं. तू काम केलं होतंस तेव्हा? नाही, मी एकदा पाहावं करून मध्ये नव्हतं केलं, पण झालं एकदाच. मूळ ओरिजिनल नाटकावरनं जे नाटक त्यावेळेला संजय मोने यांनी लिहिलं आणि त्याच्यामध्ये सुधीर जोशी आणि अशोक सराफ काम करायचे. तर आता गंमत बघ कसं चक्र असतं की त्याच एका प्लॉटमध्ये त्यावेळेला मी या नाटकात जे मुलाचं काम करणारा मुलगा आहे अभिषेक त्याचं काम करायचो, त्या बरं. मुलाचं. माझं नाव रघुनाथ नाही काही, बकुळ आहे बकुळ. पण तेव्हा त्याचं एकदा पाहावं करून नव्हतं, त्याचं नाव होतं झालं एकदाचं. ही साधारण 25 किंवा त्याच्याही पेक्षा जास्त वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मग त्याच्यानंतर मला वाटतं 95-96 साली झालं एकदाचं आलं आणि 2002 साली पण एकदा आलं. सो आता या नाटकाला साधारण 20-22 वर्ष झालेली आहे आणि तरी त्यातली जी गंमत आहे किंवा त्यातला जो प्लॉट आहे तो अजूनही तितकाच रिलेव्हंट वाटला. आणि कित्येक वर्ष म्हणजे खरं तर गेल्या वर्षीपासून चाललं होतं की एक नाटक वैभव मांगले आणि मी आम्ही दोघांनी एकत्र करावं, पण त्याच्याही कामाच्या व्यग्रतेमुळे माझ्याही त्यामुळे ते थोडंसं लांबणीवर होत होतं. पण मग नंतर असं ठरलं की नाही 2025 मध्ये आपल्याला नाटक नक्की करायचं आणि ही वेळ जुळून आली. पण मग हे नाटक तुला 4 वेळा का करावं असं वाटलं? म्हणजे प्रत्येक असं नाटक हा. एकदा झालं की आपल्याला ते जुनं झालं किंवा नवीन करावं असं वाटतं, हो. किंवा ते आपण थोडं रिवाईव्ह करतो. तसं न करता तू तसंच आणि तेच नाटक केलंय का? नाही, मी फार रिवाईव्ह केलं नाही, पण तेव्हा कसं झालं, नाटक सुरू होतं आणि सुरू असताना त्याचं बुकिंग उत्तम होतं आणि सुयोगचे निर्माते सुधीर भट यांची निर्मिती, तर ते थांबू नये म्हणून गॅप घेतली आणि मोहन जोशी सुधीर जोशीच्या जागी संजय मोने आणि मंगेश कदम नी ते नाटक केलं. त्याच्यानंतर बरीच मध्ये गॅप पडली, आम्ही अमेरिकेला गेलो, इकडे तिकडे झालं आणि त्यानंतर परत केलं तेव्हा मी पुन्हा ते मंगेश आणि संजयला घेऊन केलं, कारण तेव्हा ते परत म्हणजे बऱ्यापैकी चालत होतं आणि आता हे चौथ्यांदा. आणि काही कारणामुळे तेव्हा अशी परिस्थिती निर्माण झाली की पहिल्या 12-13 प्रयोगानंतर ते मराठी थांबवायला लागलं. त्यामुळे आम्ही त्याचं गुजराती ट्रान्सलेशन केलं आणि गुजरातीत बेलाल राजा नावाने ते मी केलं. जतीन काणकिया आणि अरविंद जोशी आणि ते माझ्या स्मरणाप्रमाणे शर्मन जोशीचं पहिलं नाटक. अच्छा, गुजराती. शर्मनी मुलाचं काम केलं मुलाचं होतं? काम. ओ. आणि ते काय होतं, काही काही गोष्टी आपण म्हणतो एकदा पाहावं करून, पण ते पुन्हा पुन्हा करून पाहाव्याच्या वाटतात. तसं हे नाटक आणि त्याच्यातली कॅरेक्टर्स आहेत ना, ती म्हणजे तशीच राहणार. म्हणजे एक गुंड आणि एक साधा माणूस, काळ कितीही बदलला तरी हे तसंच राहणार. त्यामुळे त्याचा फ्रेशनेस कमी नाही झाला, म्हणून ते करावंसं वाटतं. पण तुला ह्यातलं मग ते कानडी कॅरेक्टर का करावं असं वाटलं? का- कान- असा तू विचार केला होतास का विजयदादांनी सांगितलं नाही, तुला? ऍक्च्युली विजयदादानेच सांगितलं की मी कुठलं करावं असं वाटतं. तो म्हणला नाही, तू मोहन जोशीचं काम कर. तर ते काम करणं सोपं आहे का, तर ते अजिबात नाहीये. जो दुसरा रोल आहे बबनराव बाखरेचा, त्या पद्धतीची कॅरेक्टर्स मी केलेली आहेत किंवा ते कॅरेक्टर्स मला माहिती आहेत. पण हे कॅरेक्टर जे आहे, जे कन्नडिगाचं आहे, जे बेळगावी ऍक्सेंट मधलं आहे, तर ते खूप इंटरेस्टिंग वाटलं आणि मला त्याची मजा येते. वैभव बरोबर या आधी तू नाटक केलंयस, हो. सूर्याची पिल्ले, आणि त्याच्याबरोबर तू काम केलंस आणि पुन्हा तेही विनोदी नाटक होतं. मग त्या आणि ह्या नाटकात तू एक वेगळेपणा कसा तुला वाटतो? नाही, अर्थातच लेखणीमध्येच फरक आहे ना. म्हणजे तिथे ते कानेटकरांचं नाटक होतं सूर्याची पिल्ले. मी वैभव याच्या आधी 2-3 नाटकात कामं केली आहेत. म्हणजे सूर्याची पिल्ले तर आहेच, व्यक्ती आणि वल्ली त्याच्यामध्ये मी पुलं करायचो आणि वैभव मला वाटतं अंतू बरोबर करायचा. त्याच्यानंतर आम्ही एकांकिका, एक फिंड नावाची एकांकिका एकत्र केलेली होती. श्रीरंग गोडबोले यांनी ती लिखित दिग्दर्शित केली होती आणि मालिका आम्ही बरोबर केल्या होत्या, चित्रपट आम्ही एकत्र केले होते. त्यामुळे वैभव बरोबर मी खूप काम केलं होतं. पण गेल्या मला वाटतं एक 10-1 वर्षात किंवा असं आमचं काम एकत्र झालेलं होतं. कारण सूर्याची पिल्ले हे आत्ता जरी नवीन आलं असतं तरी 14 वर्षापूर्वी जेव्हा सुबकनी म्हणजे सुनील बर्वेने केलं होतं, त्याच्यात त्यांनी केलं होतं, म्हणजे आम्ही केलं होतं. त्यामुळे त्याच्याबरोबरच्या कामामध्ये पण एक गॅप झाली होती, एक अंतर पडलं होतं.
आणि आम्हाला दोघांनी एकमेकांचं काम एकमेकांबरोबर काम करायला, एकमेकांचं काम बघायला मला खरंच आवडतं. त्याची एक कामाची विशिष्ट शैली आहे, माझी थोडी वेगळी आहे. तर ते एकत्र करून मला वाटतं त्याची मजा जास्त घ्यायचा प्रयत्न या नाटकात मी करतो. तू तू काळ तोच ठेवलाय, तुला हो. काळ का नाही बदलावासा वाटत? काय झालंय की आता मोबाईल वगैरे आल्यामुळे मुलीला ट्रेस करणं इकडे तिकडे या गोष्टी कम्पॅरेटिव्हली सोप्या झाल्या. तर त्यामुळे त्या काळाची ती लव्ह स्टोरीची गंमत यायला थोडासा प्रॉब्लेम होणार. आणि दुसरं म्हणजे लोकांना नॉस्टॅल्जिक व्हायला सुद्धा आवडतं. त्यामुळे आणि त्यात कसं आहे, रत्नाकर मतकरींनी ते जर आजच्या काळात केलं असतं तर मी कदाचित ते परत तसं केलं असतं. पण मूळ संहिता इतकी मस्त आहे मतकरींची की तोच काळ म्हणून मला ठेवावं असं वाटलं की टेक्नॉलॉजी खूप बदलली आणि ते आता उपयोगाचं नाही. नाही, मी काही सस्पेन्स थ्रिलर वगैरे करतो त्यातही मला काळ तोच ठेवायला लागतो. कारण मग तसं क्रिमिनल ह्याच्यामध्ये तर खूपच गोष्टी खूपच बदललेल्या बदलला आहेत. खूप. तुला थांबायचं असेल तर थांब, मी चालले. आता हिला काय झालंय? तुम्ही काही वेडवाकडं बोललात का तिला? कोण मी? या नाटकात तुझ्या बरोबर आनंदच्या बरोबरीने परत खूप नवीन फळी आहे, नवीन ऍक्टर्स आहेत सगळे, ज्यांनी एखाद 2 नाटकांचा अनुभव असेल. या पुन्हा यंग ब्रिगेड बरोबर काम करताना तुला काय? एक बेसिकली मला फार आवडतं काय या सगळ्या लोकांचं की ते छोटं मोठं नाटक करून आले, त्यांच्याकडे फार अनुभव नसेल, पण मला वाटतं त्या लोकांना शिकण्याची फार इच्छा आहे आणि आपण त्यांना गाईड करतो, थोडंसं आपल्या अनुभवाचा वाटा आपण त्यांच्याशी शेअर करतो. सो मला वाटतं की त्या लोकांकडे एनर्जी आहे, फक्त बऱ्याचदा शिकण्याची प्रोसेस जी आहे ती त्यांच्या वाट्याला नसते आलेली. हळूहळू ती येतील तर तेही अजून ग्रो होत राहतील त्या सगळ्यामध्ये. पण मला मजा येते कारण ते नव्याने शिकत असतात, नव्याने काही करू पाहत असतात. तर त्यांच्याबरोबर काम करण्यामध्ये ती गंमत आहे. सराईत नटाबरोबर ज्याला माहिती आहे आता मला काय करायचंय आणि मला कसं आहे, तर त्याच्यापेक्षा जास्त मला वाटतं नवीन लोकांबरोबर काम करून तुम्ही पण शिकत असता अनेक गोष्टी त्यांच्याकडून. ती एक मजा असतेच वेगळी नवीन लोकांबरोबर काम करण्याची. याच्या आधीचा जो विजय केंकरांबरोबरचं नाटक होतं ते होतं नकळत सारे घडले. ते पूर्णपणे गंभीर हो. आणि कुठेही अशी जागाच नाही की तू जागा काढू शकशील. नाही. जे तुझ्या आम्ही जेव्हा आनंद निळेचं काम बघतो ते जास्त करून आम्ही तुझं विनोदी काम अगदी पाहिलं. बरोबर. तर तेव्हाचा विजय केंकरांबरोबरचा तुझा अनुभव आणि या अशा नाटकामध्ये जे थोडंसं लेखकापेक्षा सुद्धा काही वेळेला कलाकारावर सोडलं जाऊ शकतं बरेच वेळेला, की आता तुम्ही थोड्या जागा काढा, थोडे पंचेस घ्या असं. सो एक दिग्दर्शक म्हणून हा फरक आणि हा बॅलन्स तुला कसा जाणवतो? नाही, तो खरं तर विजय केंकरेंच्या दिग्दर्शकीय स्किलचा प्रश्न आहे आणि ते मला भयंकर आवडतं की ते नाटक बसवत असताना इतका वेगळा विजय केंकरे, इतके वेगळे दिग्दर्शक म्हणून पैलू मला त्याच्याकडे बघायला मिळाले. मला स्वतःमध्ये ते आहेत की नाही हे अनुभवायला मिळालं. आणि तू म्हणतेस ते अगदी बरोबर आहे की 2 वेगवेगळ्या पठडीची नाटकं करताना तुम्हाला दिग्दर्शकावर विश्वास ठेवण्यापलीकडे दुसरा पर्याय नसतो. त्याच्या मनात हे पात्र कसं आहे, कसं दिसतं आहे आणि आपल्याला ते तिथपर्यंत साकारता येतंय का नाही, हा मला वाटतं महत्वाचा भाग असतो. आणि त्याच्या आधीचं नाटक जे होतं खरं खरं सांग, ते पूर्णपणे वेगळं होतं, विनोदी होतं. आणि त्या विनोदी नाटकातनं इकडे येताना मला फार फार मदत झाली दिग्दर्शक म्हणून, की काय आता करायचं नाहीये. आपल्याला जुन्या नाटकातल्या काही गोष्टी कराव्याशा वाटतात. सतत करून बघावंसं वाटतं किंवा आपण ज्याला म्हणतो की आत्ता एक्सटेम्पर हे सुचलं किंवा आत्ता हे करून बघूया. तर तसं न करता प्रिसाईज आत्ता एवढंच करायचं आहे, याच्यापेक्षा पुढे ते जाऊ द्यायचं नाही. हे जे गंमत आहे ही मला वाटतं विजय केंकरांकडे काम करताना मला खूप अनुभवायला मिळाली. तुम्हाला पुन्हा एकदा स्वतःचं काम तपासून बघता येतं आणि मला त्यांच्या दिग्दर्शकीय या कौशल्याची गंमत वाटते. हे एकाच नटाकडनं एक काम विनोदी आणि एक काम अत्यंत गंभीर अशा पद्धतीचं काम काढून घ्यायची ताकद त्या दिग्दर्शकामध्ये आहे. आणि सुदैवाने असं म्हणूया की मला ते काम करताना पण मजा आली. अर्थातच त्या प्रेक्षकांनी स्वीकारलं, बक्षिस मिळाली आणि त्याच्यानंतर असं वाटलं की
हे त्यांनी माझ्याकडनं करून घेतलं, त्यामुळे इथपर्यंत झालं आहे. त्यावेळेला तू सुधीर जोशी, मोहन जोशी, मग नंतर मंगेश आणि संजय दादा, मग आता तुला अंडे आणि वैभव हे कॉम्बिनेशन कसं सुचलं? खरं एक आणि करेक्शन करतो. या नाटकात मूळ याचं नाव होतं लफडं सोहळ्यातलं, बरं आणि ज्याच्यामध्ये सुधीर जोशीच्या जागी रमाकांत देशपांडे होते बरं ओके. आणि मोहन जोशी कॉमनच होता हा. तेव्हाही आणि आताही. आता कसं आहे की त्या त्या काळातले दोन उत्तम विनोदाची जाण असलेले अभिनेते आवश्यक होते, आणि आता ते वैभव आणि आनंद आहेत, हम्म, त्यामुळे ऑब्विस चॉईस ते होता. हम्म, आणि एक मराठी, एक कानडी, हम्म. एक असा काय म्हणू गोरा भुरका आणि दुसरा रांगडा वाटणार, असे हे दोघं जण आता मला पटकन डोळ्यासमोर आले, आणि त्यांच्या बरोबर काम केलं असल्यामुळे मला मजा आली. आनंद बरोबर तर खूप केलं, बरोबर. त्यामुळे मला तेच दिसले खरं. म्हटलं दिसलेच ते दोघं अगदी जण. तेच दोन. पण जसं आता विजय केंकरांबरोबर तुझा काम करण्याचा अनुभव, वैभव बरोबर, पण त्याच बरोबरीने एक नवीन फळी या नाटकात आहे. हो, 8 कॅरेक्टर्स, नवीन मुलं आहेत पूर्णपणे, त्यांच्याबरोबर तू पहिल्यांदाच काम करत असशील. येणाऱ्या पिढीबरोबर तुझं काम, नाटकात काम करण्याचा अनुभव कसा आहे आणि इथे कसा त्याचा उपयोग होतो? अतिशय सुंदर, काही प्रश्नच येत नाही याचं कारण सवयीचं काम करायला लागलात की तुम्हाला त्याच पद्धतीच्या कामाची आवड निर्माण होते आणि मग वेगळे कष्ट करायला नको वाटतात. इथे तसं नाहीये. इथे तू काम करते आहेस, त्याच्यानंतर नेहा आहे, ही नवीन मुलं आहेत. बघायला फार मजा येते की ह्यांचा रिदम काय आहे विनोदाचा. बघायला फार मजा येते की हे कुठल्या पद्धतीने रिॲक्ट करतायत. आणि असं कधीच नव्हतं. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की नाटक ही एक सांघिक कला आहे. तुम्ही एकट्याचं काम करून कधी काहीही उपयोग होत नाही त्याचा. आणि त्याच्यातली जी मजा आहे ना, की अच्छा आता मला याच्यानंतर वेगळं टायमिंग घ्यायचंय, आता मला त्याच्यानंतर वेगळं टायमिंग घ्यायचंय, आता हे असेल तर ह्याच्यातलं विनोद असा काढायचा, आणि त्याच्या पुढे दिग्दर्शकाला एवढंच हवंय कारण ह्या सीनचा इम्पॅक्ट इथपर्यंत नेण्यासाठी ह्या टायमिंगची गरज आहे. मला तर कायमच नवीन लोकांबरोबर, नवीन मुलांबरोबर काम करा, आणि हे तसे नवीन नाहीये, त्यांनी कामं केलेली माणसं आहेत. नाही, पण व्यावसायिक रंगभूमीवर काही काही जणांचं हे पहिलंच नाटक अगदी आहे. अगदी. आणि मला तीच गंमत वाटते की काही गोष्टी या त्यांच्याकडनं शिकण्यासारख्या आहेत, आणि डेफिनेटली काही गोष्टी त्यांनी समजून घ्यायच्या पण आहेत. हम्म. म्हणजे मला दुसरा पण मुद्दा वाटतो की इतकी वर्ष काम केल्यानंतर माझ्या कामाच्या अनुभवाचा काही भाग, काही फायदा हा त्यांनाही व्हायला हवा. हा माझ्या मते गिव्ह अँड टेक आहे, ही देवाणघेवाण आहे. जसं मला त्यांच्याकडनं काहीतरी शिकायला मिळतं, आणि तू बघितलंस तर आज मी 25 वर्षापूर्वी जे काम करत होतो तेच काम करत राहिलो असतो तर मी 25 वर्ष काम करूच शकलो नसतो. बरोबर. ही सतत बदलती कला आहे, सतत नाविन्यपूर्ण काहीतरी करण्याची गरज असते. साधं उदाहरण देऊ का? तुला एकच विनोद 5व्यांदा सांगितला तर तू काय म्हणतेस? माहिती आहे रे, ऐकलाय. म्हणजे विनोद तुला सारखा नवीन लागतो. तू सिरियस इमोशन असेल तर ती पुन्हा पुन्हा बघू शकतेस, कारण तुला माहितीये की मला अरे काय सुंदर काम केलं होतं त्यांनी वगैरे. पण विनोद तुला 5व्यांदा सांगितला तर तू म्हणतेस नाही मला माहितीये, आला कंटाळा. त्यामुळे त्यातला फ्रेशनेस टिकवणं ही गंमत आहे असं मला वाटतं, आणि ती ऊर्जा या सगळ्या तरुण मुलांकडनं येते. मला एक नेहमी कौतुक वाटतं विजयदादा, की तू अशा लोकांबरोबर, म्हणजे जेव्हा एखाद्या नाटकात दिग्गज कलाकार असतात त्याबरोबरीने तू नवीन उमेदीचे कलाकार पण त्या नाटकात घेत असतोस. त्यामागचं तुझं कारण काय? त्यांना एक वर्कशॉप मिळावं म्हणून का? काय वाटतं तुला? नाही, खरं सांगू का, त्यामागचं महत्वाचं कारण म्हणजे माझा ना या यंगस्टर्स बरोबर कनेक्ट राहायला, युनिव्हर्सिटीत वगैरे करून. तर मला असं वाटतं की त्यातले जे टॅलेंटेड किंवा चांगले लोक आहेत ना, त्यांना पहिला प्लॅटफॉर्म योग्य मिळावा, म्हणजे ते पुढे जातील. म्हणजे बेसिकली प्रोडक्शन हाऊस ते एक महत्वाचं कारण असेल. आणि मुख्य म्हणजे ही सगळी मंडळी टॅलेंटेड आहेत, त्यामुळे त्यांना मी संधी बिंदी देणारा कोणी नाही. तर मला ते योग्य वाटले त्यांना मी घेऊन करतो नाटक. पण आता मी जास्त पात्रांची नाटकं मध्ये केली म्हणून हे शक्य होतं, कमी पात्रांच्या नाटकात हे अशक्य. पण आता या काळामध्ये जिथे 3 कलाकार, 4 कलाकार असं तूही नाटक बसवतो, हो. केलीयस, करतोय, त्याच्यात 3 माणसं, 4 माणसं, म्हणजे कृष्णविलामध्ये तर 2च जण दोनच. होती.
असं असताना 2-22 मध्ये 4 बरोबर. 4. सो आता बॅक टू बॅक तुझी अशी नाटकं आलीत ज्याच्यात भ्रमाचा भोपळामध्ये 8 कॅरेक्टर 11 आणि आपल्या नाटकात 10 आहेत. 10 तर तुला असं वाटत नाही आणि का? आता मी करतोय सुभेदार गेस्ट हाऊस, त्याच्यात 9 आहे. सो हे एक नवीन तुला निर्माते असं म्हणत नाहीत अहो एवढे कॅरेक्टर्स नकोत किंवा काय? नाही, ते कसं झालं की निर्मात्यांनीच सांगितलं हे करूया. हरकत नाही. ती काही नाटकांची त्यांची लेखनाची पुण्याई असते. तशी इथे आचार्य अत्रेंची आहे भोपाळाला, इथे मतकरींची. रत्नाकर मतकरी, आणि जे मी सुभेदार गेस्ट हाऊस करणार आहे त्याचं शिरीष देखणे नवीन नाटककार जरी असली तरी त्याचं मूळ अगाथा ख्रिस्ती द माउसट्रॅप आहे. ओके. त्याच्यावर ते आधारित आहे. जे नाटक 76 वर्ष झालंय जगात त्याच्या इतकं जुनं नाटक. जुनं म्हणजे चाललेलं नाटक अजूनही त्याचे प्रयोग चालू होतात. आहेत. करेक्ट. लंडनला, वेस्ट एंडला हम्म. चालू आहे. तर त्यामुळे एक क्लासिक करतोय म्हणून मी ते करायला घेतलं. तर त्याच्यात एवढी पात्र आहेत. पण मग तुला एवढ्या पात्रांबरोबर काम करताना एक कसं वाटतं म्हणजे फरक म्हणून एक बॅलन्स सांभाळणं, आताची स्टेज, आताच कलाकारांची काम करण्याची पद्धत हे सगळं बदललंय. तुला कसं वाटतं? नाही, मला मजा येते. मला त्याचा त्रास होत नाही, कारण ना मुळामध्ये माझा दिग्दर्शक हा नटांचा मित्र असला पाहिजे याच्यावर विश्वास आहे. त्यामुळे या पोरांची किंवा कोणाशी तुम्ही मैत्री केली आणि त्यांना त्यांची कम्फर्ट लेवल दिली हम्म. तर त्रास कमी होतो. बरोबर. आणि तर ती त्यांना द्यायला मला मजा येते. त्यामुळे त्यांच्याकडनं इनपुट मिळतात. करेक्ट. आणि मग नाटक ही इट इज नेव्हर मी, इट इज ऑलवेज अस. हम्म. तर त्याच्यामुळे मला ते करायला मजा येते. मोर द मेरियर म्हणतात तसं आहे माझं. करेक्ट. भेटूया एकदा पाहावं करूनच्या यंग ब्रिगेडला. खूप मोठी यंग ब्रिगेड आहे आमची आणि आम्ही खूप जण आहोत नाटकामध्ये. तुमची सगळ्यांची ओळख नसेल तर मी ओळख करून देते. भेटूया गौरीला, नेहाला, धनश्रीला, कृष्णाला, नामांतरला, अजून काही टीम मेंबर्स येत आहेत. पण आधी आपण यांच्याशी गप्पा सुरू करूया. सगळ्यात पहिल्यांदा आपण गप्पा मारणार आहोत आणि पहिला प्रश्न विचारणार आहोत नेहाला. कारण नेहाचं विजयदादा बरोबरचं दुसरं नाटक आहे का तिसरं? तिसरं नाटक आहे. तर तिचा विजयदादा बरोबर काम करण्याचा अनुभव, कारण तिने विजयदादा बरोबर कॉमेडी आणि सिरियस असं दोन्ही पद्धतीची नाटकं केली. तुझा एक्सपिरियन्स? ऍक्च्युली विजय सरांबरोबर हे माझं 4थं प्रोडक्शन आहे. कारण मी जेव्हा शिकत होते मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये तर तेव्हा विजय सर आम्हाला स्टुडंट प्रोडक्शन साठी डिरेक्टर म्हणून होते. बरोबर. तर त्यामुळे हे ऍक्च्युली तसं बघायला गेलं तर 4थं प्रोडक्शन आहे. आणि येस, त्यांच्याबरोबर फार्स केला आहे आणि त्याच्याबरोबर सस्पेन्स थ्रिलर सुद्धा केलेला आहे. पण त्यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव म्हणजे ते नटांना असं मोकळं सोडून देतात की तुम्ही करा, तुम्ही ते कॅरेक्टर शोधून काढा आणि मग ते शोधून काढल्यानंतर ते मग त्याच्यामध्ये आपल्याला गाईड करत जातात की ओके हे छान वाटतंय किंवा हे असं करायला पाहिजे. तर त्यामुळे ना एक ऍक्टर म्हणून आपल्याला करण्यासाठी खूप वाव असतो. नामांतर, मला तुला प्रश्न विचारायचा आहे की तू सुद्धा युनिव्हर्सिटीचा स्टुडंट आहेस. युनिव्हर्सिटी आणि अशा नाटकांमध्ये ना बरेच वेळेला खूप सिरियस नाटक केलं जातं. सामाजिक भाष्य असतं किंवा आपण असं काहीतरी एक आपण नाटक असतं. पण फार्स आणि कॉमेडी फार कमी वेळेला तिथे केलं जातं. तू बरोबर इथे पूर्ण त्या जॉनरमध्ये काम करतोयस. तुला काय वाटतं? बरोबर की अकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्स मध्ये जेव्हा आमच्यासोबत प्रोडक्शन व्हायचे त्यावेळेस वेगवेगळ्या विषयांवरती असायचे. आमच्यासोबत सरांनी विठू रखुमाई केला होता. हम्म. तर ते प्रोडक्शन वेगळं होतं. आणि नंतर मी जेव्हा सरांसोबत पहिलं नाटक केलं ते सर्किट हाऊस होतं बरोबर. आणि संजय नार्वेकर सर, त्यामुळे तिथे मजा असायची. आणि सामाजिक विषयामध्ये जरा आपण जरा विचार करून जरा करतो, पण इथे करताना मजा मस्ती होते, काहीतरी ऍडिशन होतं किंवा मजा येते सरांसोबत काम करताना. तर फार्स नाटक सरांसोबत करताना खूप मजा येते. कृष्णा, तू मला असं वाटतं खूप लांबनं प्रवास करून आलेला एक कलाकार आहे जो उत्तम गातो सुद्धा. एकदा पाहावं करून सारखं कॉमेडी नाटक करताना तूही सर्किट हाऊस मध्ये होतास विजय सरांबरोबर. पण एकदा पाहावं करून सारखी फार्सिकल कॉमेडी करताना तुला इथे काय काय चॅलेंजेस वाटतात की हे मला आलेत? चॅलेंजेस असं म्हणशील तर अभिनय म्हणजे कॅरेक्टर पासनं टायमिंग शिकणं सगळं. आणि नवीन म्हणजे सर्किट हाऊस मध्ये संजय सरांचं टायमिंग वेगळं होतं. त्यांच्याशी देवाणघेवाण जी व्हायची, ऍक्शन रिॲक्शन्स, तो वेगळा भाग, तो बाज वेगळा होता. आता इथे आनंददादा आणि वैभवदादा यांच्याशी टायमिंग जुळवून घेणं, त्यांच्या ऍक्शन रिॲक्शन्सचं सगळं गणित जमवून घेणं, हे एक मूळ चॅलेंज आहे. आणि स्वतःची वाक्य वगैरे ते सगळं तो भाग बॅकग्राऊंडला आहे,
पण पुढे तिथे गेल्यानंतर, स्टेजवर गेल्यानंतर ही सगळी गणितं जुळवून घेतानाचं ते चॅलेंज आता सध्या या तालमीमध्ये मला येतंय आणि ते चांगल्या प्रकारे जुळवून घेण्याचा माझा प्रयत्न सुरू आहे. मग अशी गप्पा मारताना सुरुवातीला अभिषेक गेला होता त्याच्या प्रॉपर्टीची रिहर्सल करायला आणि ती पण खूप महत्वाची असते आणि त्याचबरोबर भूषण सुद्धा. भूषण प्लीज तू जॉईन हो, आम्ही परत तुझ्याकडे येऊच. अभिषेक एक सिरियल करून आल्यानंतर आणि त्या स्ट्रक्चर मधनं आल्यानंतर तुझं पहिलं नाटक कॉमेडीच होतं ह्याच्या आधीच, पण इथे एकदा पाहावं करून हे पूर्ण वेगळ्या पद्धतीची कॉमेडी आहे. So तू स्वतःला इथे कसं मोल्ड करतो? खरं तर मोल्ड करणं ही जी ओव्हरऑल प्रोसेस आहे ही खूप आंतरिकपणे आणि ओव्हरऑल बाकीच्या म्हणजे ज्यांनी ही नाटकं केली आहेत त्या सगळ्यांचे, तूही मर्डरवाले तुझं नाटक चाललंय, या सगळ्यांबरोबर जमवून घेतानाची प्रोसेस खूप गंमतशीर होती आणि ती अजूनही ती प्रोसेस सुरूच आहे असं मला वाटतं. मी याच्या आधीचं एक नाटक केलं ते विनोदी नाटक होतं, त्यात सिरियसही होतं, पण हे फार्सिकल आहे आणि पूर्णपणे कॉमेडी आहे. तर हा पूर्णपणे माझ्यासाठी नवीन जॉनर आहे आणि त्याच्याशी मी जुळवून घ्यायचा प्रयत्न करतोय. पण या सगळ्यात नेहा म्हणली तसं आणि आपल्याला सगळ्यांनाच वाटतंय असं की सरांची जी साथ आहे आणि सर जे आपल्याला गाईड करतायत सगळ्या गोष्टी, त्यामुळे मला असं वाटतं जर हा सगळा प्रवास थोडा सुखकर होतोय आणि त्यातली मजा सुद्धा घेता येते. प्रेशर आहे पण ते तेवढं जाणवत नाहीये. ते परफॉर्मन्स प्रेशर ते आपण performance आहे. त्याला एन्झायटी म्हणूया की ती परफॉर्मन्सची असू Yes. शकते. पण मी या फॉर्मॅटशी जुळवून घेतोय आणि आता मला मजा यायला लागली. व्हेरी गुड. गौरी, याआधी तूही एक वेगळ्या जॉनरचं कॉमेडी नाटक करून आलीस जे आहे सही रे सही. इथे तुझा काय अनुभव आहे? सही रे सहीचा अनुभव छानच होता, पण इथेही मजा येते. मी याच्या आधी फार्सिकल नाटक केलंय जे मोरूची मावशी आहे. ओके. सो त्याची थोडीफार सवय आहे, पण इथे कलाकार आणि विजय सरांसोबत माझं पहिलंच काम आहे हे, त्यामुळे सरांकडनं खूप काही शिकायला मिळतं. ऍज नेहा सेड, सर असल्यामुळे खूप गोष्टी इझी होतात. त्यांच्याशी बोलताना असं बर्डन नाही वाटत की कुठले प्रश्न विचारले तर ते शांतपणे कूल असतात, ते तशी उत्तरं देतात, आपल्या क्वेरीज सॉल्व्ह करतात, त्यामुळे सोपं पडतंय. आणि तू आहेस, आनंददादा आहे, वैभवदादा आहे, हे पण आमच्याशी जुळवून घेऊन काम करताय, त्यामुळे आम्हाला खूप इझी वाटतंय काम करताना. आणि येस, मजा येते. धनश्री, तू एक उत्तम डान्सर आहेस म्हणून लोकांना माहितीये, पण या नाटकाच्या निमित्ताने तू एक अभिनेत्री म्हणून लोकांसमोर येणार आहे, कारण लोकांनी तुझा अभिनय कमी डान्स खूप जास्त वा वा केलाय, पण एक अभिनेत्री म्हणून तुला कसं वाटतं? पहिले तर मी तुला थँक्स म्हणेन, कारण तुझ्यामुळेच आज मी या नाटकात आहे आणि विजय सरांबरोबर काम करण्याची संधी मला फक्त तुझ्यामुळे मिळाली आहे, त्याच्यामुळे परत एकदा थँक्यू. वेलकम. आणि अभिनयाच्या बाबतीत म्हटलं तर साहजिकच आहे की मी नाटकांमध्ये फारशी कामं केलेली नाहीयेत, त्याच्यामुळे हे कुठल्या जॉनरचं नाटक आहे किंवा हे कसं करतात, काय करतात याचं मला काहीही नॉलेज नाहीये. फक्त मला इतकंच माहिती की हे तुझं असं कॅरेक्टर आहे तर ते करायचं आहे. तर विजय सरांनी जी काही सूट दिलेली आहे त्याच्यामुळे मजा येते करायला. आणि मग विजय सर म्हणाले की तुम्ही करा तुमच्या पद्धतीने, मला जे काही कापायचं असेल ते मी नंतर कापेन, मग अजूनच मजा येते करायला. आणि तू आहेस, आनंददादा आहे, वैभवदादा आहे, या सगळ्यांबरोबर काम करायला मी पहिल्यांदाच तुझ्या बरोबर तर मी केलंय, पण या दोघांबरोबर आणि या सगळ्यांबरोबर पहिल्यांदा काम करते, त्याच्यामुळे एक वेगळी भट्टी जमली असं म्हणू शकेल मी. नक्कीच. आणि तुम्हाला खरंच खूप मजा येणार आहे बघायला. पण ह्या सगळ्यामध्ये जो नंतर आपल्याला जॉईन झाला भूषण, त्याला विचारूया, कारण मी त्याचं काम कधी पाहिलं नव्हतं याआधी. भूषण, तुझं पहिलं नाटक आहे, कमर्शियल नाटक? हो. मग तुझा अनुभव सांग. यापूर्वी मी प्रायोगिक नाटकं केलीत आणि सगळी गंभीर स्वरूपाची आहेत. सो माझ्यासाठी भूमिका पण पहिली आहे, व्यावसायिक नाटक म्हणून पण पहिलंय आणि विनोदी नाटक म्हणून पण पहिलंय. म्हणजे खऱ्या अर्थाने हा सगळ्यात एकदा पाहावं करून आहे. अगदी बरोबर, अगदी बरोबर. सो मी ज्या वेळेला मला अभिषेकने विचारलं असं नाटक आम्ही करतो आहे, तुला इंटरेस्ट आहे का, तू भेटायला येशील का सरांना, तर मी लिटरली मनातल्या मनात हे म्हटलं. आणि या बाबतीत माझी एकदम ना गोड आठवण पण आहे. मी साधारण 25 वर्षांपूर्वी हे नाटक रंगभूमीवर पाहिलं होतं. मी त्यावेळी लहान होतो, 8वी-9वीला असेल, मला एक्झॅक्टली आठवत नाही. आणि माझं पहिलं रंगभूमीवर पाहिलेलं व्यावसायिक नाटक हेच आहे. त्यावेळेला मोहन जोशी, सुधीर जोशी आणि सुनील बर्वे करायचे. आणि मला तर ते असं एक सर्कल कम्प्लीट झाल्यासारखं वाटतंय की जेणेकरून माझं पहिलं व्यावसायिक नाटक जे मी पाहिलं, आता मी जे
भूमिका करतोय ते दोन्ही एकच होत आहे. सो ते फार मला खूप छान गोष्ट आहे. सांकेतच वाटतोय त्याच्याकरता मला ते फारच वा वा वा. मी So सांगू अशा- नाही शकत आहे. तुला किती वर्ष झालीत इंडस्ट्रीत आता काम मी करून? म्हटलं नाही का आधी मला 25 वर्ष पूर्ण होतील. आता 2000 नाही, आता 2025 संपला, आता 26 ला मला ऑगस्टला 25 वर्ष या इंडस्ट्रीमध्ये पूर्ण होतील. म्हणजे तू गावाहून येऊन इथे- गावावरून मला अजूनही दिवस आठवतोय की 23 ऑगस्टला मी फायनली गावातून बॅग भरून मुंबईला आलो. तो मला दिवस अजूनही आठवतोय. सो 23 ऑगस्टला मला 25 वर्ष पूर्ण होतील. सो आपण त्या पार्टीची वाट बघतोय की कारण सगळ्यांनी वेगवेगळ्या निमित्ताने त्यांचं कारकीर्द एन्जॉय केली त्यांनी, म्हणून त्यांना शेअर करायचे आपल्या हो. सगळ्या कलाकारांबरोबर किंवा आपल्या प्रेक्षकांबरोबर. आपल्या सगळ्यांसाठीच म्हणजे तूही नाटकात काम करते आहेस, वैभव आहे, ही सगळी तरुण मुलं आहेत. तर एक हा नुसतं नाटक हे प्रेक्षकांसमोर एक आनंद सोहळा असावा असं अगदी मनापासून वाटतं. आणि जितकं आपण हे नाटक कष्टाने आणि एन्जॉय करून करू तितकंच ते प्रेक्षकांनाही आवडावं. तर जरूर आमच्या नाटकाला या. अशी आमची भट्टी आहे, असे आमचे सगळे कलाकार आहेत, अशी आमची भट्टी आहे. तुम्ही नक्की बघायला या. 6 डिसेंबरला आमचं नाटक येतंय आणि त्यानंतर आमचे भरपूर प्रयोग आहेत. नाटकाचं नाव आहे एकदा पाहावं करून.